नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवर. माझा फर्स्ट व्लॉग आहे. आजची रुटीन तुम्हाला दाखवते कारण की आज संडे आहे. नाश्त्याचं काय करू बघू आता. मुली उठल्यात का नाही पहिले. संडे असल्यामुळे झोपल्या जातात त्या. चहा टाकते एकीकडे तूप ठेवलं मी कडवायला. झाले की नाही बघते. तूप झालं नाही अजून, थोड्या वेळाने होईल तूप. आज संडे असल्यामुळे म्हटलं ठरवूया आज मिसळचा बेत करूया. चला तुम्हाला दाखवते साहित्य काय काय घेतलं आहे ते. 3 टमाटे घेतले आहेत, कोथिंबीर घेतली आहे. या बघा ही मटकी घरी भिजवली होती मी परवा दिवशी, तर छानपैकी मोडायला आहे. मिसळ पोरी उठल्यात का बघू आपण. अरे वा, चिप्स खात बसतात आता. आज स्पेशल तुमच्यासाठी काहीतरी बनवते मी. आज टिकटिकची तर खूप मजा आहे. तिथं खूप खुश झाली आहे आणि टुकटुक पण एक्साइटेड आहे खायला. मम्मी आम्हाला सर्व करते ब्रेकफास्ट. सो नाउ लेट्स एन्जॉय. चला मग आता नाश्ता तयार आहे तुमचा. आता मी सगळे नाश्ता करतोय इथं. आता नाश्ता करून सगळे रिलॅक्स झाले आहेत. हे माझ्या जावाच्या मुली. इथं माझी जाव आणि माझी मुलगी गप्पा मारतात. इथं आम्ही सगळे पिक्चर बघतोय नानीच्या घरात. सगळ्यांना चहा करू म्हटलं. चहा टाकला इथं मी. आम्ही सगळे पिक्चर बघतो म्हणलं चहा घेऊ. माझ्या भावाचा फोन आला होता आताच. मी येतोय तुला भेटायला. आलाच आहे बघा तो आता आला. तो पोरी सगळ्या त्याशी बोलायला त्याला चहा दिला मी. सगळ्यांना चहा दिला. सगळे इथं बसलेत. चहाचीच वेटी करत होते सगळे वाटतं. म्हणून सगळ्यांना चहा दिला. माझी जाऊ इथं स्वयंपाक करते. काय बनवलं, चिकन काय राईस करते वाटतं. चाललंय पोरं गप्पा मारते मामाशी. आता मीही त्याशी गप्पा मारल्या. माझी पोरगी घर आवरत होती मामा आलाय म्हणून. तिथं खूप असतं मग हे नीट करते, नीट करू, मामा आला इथं बसल तिथं बसल, ह्या गडबडीत असते नुसती ती. माझा भाऊ आल्यामुळे सगळे बसले एकत्र गप्पा मारत. इकडचा पिक्चरचा लास्ट सीन चालू आहे. सगळे पिक्चर संपले इकडेच आले गप्पा मारायला मामाशी. गप्पा वगैरे झाल्यानंतर मग तो म्हटलं लगेच निघाला. तो म्हटलं जाताना त्याला काहीतरी द्यावं. बबलीशी जरा थोडीशी मस्करी थट्टा केली. निघाला मामा आता जायला सगळ्या मुलीसाठी सोडायला त्याला. चलो मामा बाय, परत ये. मुलींमुळे मी सुद्धा मामा म्हटले ये परत, नीट जा. हे काय तर संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे. डॅडी इथं झोपलेले आहेत, आराम करतात आहे. आता आपण बघू मुली काय बेडरूममध्ये डिसाईड करतात ते. त्यांना काही साडी वगैरे काय साडी घालू आणि मग पोरींना भूक लागली होती. संध्याकाळची 6 वाजले होते. म्हणलं पटकन पोहे बनवता येईल. मुलांना पटकन पोहे दिले, खाल्ले सगळ्यांनी. गप्पा वगैरे मारता मारता इकडं म्हणलं पोरींना अभ्यासाला बसवा होता. 7 वाजून गेले ते. पोरी अभ्यास करतात ते. तो स्वयंपाक होईपर्यंत अभ्यास करतील पोरी अभ्यास करतात. त्यांनी आता मला मटण आणून दिलेले. मटणाचं कालवण पटकन करावं. भाकरी भात बनवावं म्हटलं पटकन शिजून टाकते आधी.
त्याच्यामुळे थोडंसं पुदिना टाकून घ्या. छान टेस्ट येते त्याला. 2 तांबे पाणी टाकून घ्यायचं. अच्छा, ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ आपण. आता मी हे सगळे मसाले घेतलेले आहेत. हे आहे प्रवीण मसाला, हा आहे गोडा मसाला, हा आहे घरचा मसाला, हे थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद. हळद मी शिजताना सुद्धा टाकली होती आणि मी फोडणी सुद्धा हळद घालत असते. चला आता आपण हे मसाले सगळे टाकून घेऊया. आणि आता लगेच हा वाटलेला मसाला सगळं घालून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये वाटताना मी खोबरं, ओलं खोबरं, कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण हे सगळं एकत्र वाटून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही मसाल्याचा कलर तेलात परतल्यामुळं छान कलर आला. आता 15 मिनिटं पण मसाला भाजून घेतला मी. पाणी गरम करून मध्ये टाकून घेते. शिजताना मी मीठ 1 चमचा घातला होता. आता मला कमी वाटतं थोडं. अजून 1 चमचा मीठ. मग तुम्हाला मी दाखवते आता. मी जेवण वाढले मुलींना. मटणचं कालवण, भात, भाकरी, कांदा लिंबू. चला बाय, आता आम्ही जेवण घेतो. बोलूया तुमच्याशी नंतर. जेवण करून आता आम्ही बसतो सगळे गप्पा मारत. पूनमकडे आलो होतो गप्पा मारायला. सध्या रात्री झालेली आहे आणि आता आम्ही झोपणार आहे. आणि गाईज आता दीदी झोपलेली आहे आणि आम्ही आलो आहे गप्पा मारून जायचं आहे स्कूलला. सो इथे दाखवते दीदी झोपलेली आहे आणि मी आणि मम्मी पण झोपणार आहे. आता आम्ही ब्लॉग एंड करतो. गुड नाईट, बाय.